हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अमृताज ब्लिंक. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पर्सेंटेज म्हणजे काय, त्याच्यानंतर पर्सेंटेजचं फ्रॅक्शनमध्ये कन्वर्जन कसं करायचं आणि कोणत्याही फ्रॅक्शनला पर्सेंटेजमध्ये रिप्रेझेंट कसं करायचं ते आपण पाहिलं. आज आपण याच पर्सेंटेज, आता कोणतीही क्वांटिटी जर असेल तर या कोणत्याही क्वांटिटीला पर्सेंटेजच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट कसं करायचं किंवा एखाद्या क्वांटिटीचा विशिष्ट पर्सेंटेज म्हणजे नक्की किती पोर्शन कन्सिडर करायचा आणि त्याच्यावर बेस्ड काही वर्ड प्रॉब्लेम्स पाहूयात. Let's start with first problem. Madhu and Madhav each ate biscuits of a different variety. Madhu's biscuit had 25% of sugar while Madhav had 35% of sugar. Can you tell who ate more? Suppose Madhu ate 120 grams of biscuit and Madhav ate 90 grams of biscuit. Who consumed more sugar? आता इथे आपल्याला दोन कॅरेक्टर्स दिलेले आहेत, मधु आणि माधव, आणि या दोघांनी वेगवेगळे बिस्किट्स कन्झ्युम केलेले आहेत आणि या दोन्ही बिस्किट्सचा जो शुगर कंटेंट आहे तो शुगर कंटेंट वेगळा वेगळा आहे आणि आपल्याला विचारलंय कॅन यू टेल हू एट मोर शुगर. आता आपण बघूया. ॲज वी जस्ट सॉ, percentage represent fractional quantities or proportion. It would be appropriate to compare just percentage when they are referring different quantities or wholes. So in your first scenario, Madhu and Madhav each ate biscuits of different variety. Madhu's biscuit had 25% of sugar and Madhav had 35% of sugar. So can you tell who ate more? Now we know that the weight of sugar is proportional to the weight of the biscuit consumed. So Madhu ate 120 gram of biscuit having 25% of the sugar. So we have to calculate how much exact quantity in grams of the sugar he has consumed. आता लक्षात घ्या, इथे डायरेक्टली 25% आणि 35% हे जे दिलेलं आहे याच्यावरून आपण डायरेक्टली नाही म्हणू शकत की ज्यानं 35% शुगरवालं बिस्किट खाल्लंय त्यानं जास्त शुगर कन्झ्युम केली आहे, हे आपण नाही म्हणू शकत, कारण त्या दोघांनी डिफरंट व्हरायटीचे बिस्किट खाल्लेत आणि ते दोन्हीही त्यांनी डिफरंट क्वांटिटीमध्ये खाल्लेत. आता सपोज त्यांनी जर दोघांनीही सेम क्वांटिटीमध्ये बिस्किट्स खाल्ले असते तर 25% आणि 35% मध्ये आपण म्हणू शकलो असतो की ऑब्व्हियसली ज्यानं 35% खाल्लेत त्यानं जास्त शुगर खाल्ली आहे. पण आता आपण जर सेकंड स्टेटमेंट पाहिलं, सपोज मधु एट 120 ग्रॅम्स ऑफ बिस्किट अँड माधव एट 95 ग्रॅम्स ऑफ बिस्किट, हू कन्झ्युम मोर शुगर. मग आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला एक्झॅक्ट दोघांनीही कन्झ्युम केलेली शुगरची क्वांटिटी कॅल्क्युलेट करावी लागेल आणि मगच आपल्याला कम्पेअर करता येईल. आता मधुनं जे बिस्किटची व्हरायटी खाल्ली आहे त्याच्यात शुगर कंटेंट किती होता, 25%, आणि त्यानं किती क्वांटिटी कन्झ्युम केली आहे, 120 ग्रॅम्स. मग आपण काय करू की 25% ऑफ दिस 120 ग्रॅम जेव्हा आपण कॅल्क्युलेट करू त्यावेळी आपल्याला मधुनं कन्झ्युम केलेली शुगरची क्वांटिटी मिळेल. सो शुगर कन्झ्युम बाय मधु इन ग्रॅम इज इक्वल टू 25% ऑफ 120. आता 25%चा अर्थ किती होतो, 25% इज 25 अपॉन 100 आणि 25% ऑफ 120 काढायचं आहे म्हणजे 25 अपॉन 100 इंटू 120 आपल्याला करावं लागेल. सो वी विल सिम्प्लिफाय दिस. 25 1 जा 25, 25 4 जा 100. सो 1/4 इंटू 120. मग दिस 4 1 जा 4 आणि दिस इज 30. सो शुगर कन्झ्युम्ड बाय मधु इन ग्रॅम आपल्याला किती क्वांटिटी मिळते, 30 ग्रॅम्स. आणि अशीच आता आपण माधवनं कन्झ्युम केलेली शुगरची क्वांटिटी काढूयात. सो माधव हॅड 35% ऑफ द शुगर. माधवनं जी व्हरायटी बिस्किटची खाल्लेली आहे त्याच्यामध्ये शुगर कंटेंट किती आहे, 35%, आणि त्यांना सेकंड स्टेटमेंट तुम्ही पाहिलं तर माधव एट 95 ग्रॅम्स ऑफ बिस्किट्स. सो आता आपण कॅल्क्युलेट करू. माधव एट 95 grams of biscuits having 35% of sugar. Hence, sugar consumed by Madhav in grams आता आपण कॅल्क्युलेट करू. 35% of 95, that is 35 upon 100 into 95, आणि मग ह्याला आपण आता सिम्प्लिफाय करूयात. सो just erase this part.
आता 5 न आपण याला डिवाइड करूयात. सो 5 7 चा 35 अँड दिस इज 20. सो आपल्याला मिळेल 7/20 इंटू 95. याला तुम्ही फर्दर सिम्प्लिफाय पण करू शकता. 5 4 चा 20 अँड दिस इज 19. सो आपल्याला मिळेल 7 इंटू 19 डिवायडेड बाय 4. आणि हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला डेसिमल क्वांटिटी मिळेल जी आहे 33.25 ग्रॅम. आता हाऊ मच वॉज द शुगर कन्झ्युम्ड बाय मधु? दॅट वॉज 30 ग्रॅम. आणि शुगर कन्झ्युम्ड बाय माधव इज 33.25 grams. So who ate more sugar? So obviously आता 33.25 is greater than 30. म्हणून आपण म्हणू की माधव had more sugar. माधव consumed more sugar. आलंय लक्षात कसं सॉल्व केलं आपण? नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात. एक्झाम्पल 2. We can find 50% of the whole by multiplying with the fraction 1/2. Will multiplying the value by 0.5 also give the same answer as 50% of the value? Yes. आता आपल्याला माहिती आहे की कोणत्याही पर्सेंटेजला फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट कसं करायचं. सो लेट्स से आपल्याकडे आहे 50%. आता 50%चा अर्थ काय होतो? 50/100. आणि 50/100ला जर आपण बेस्ट फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? HCF 50 आणि 100चा काढावं लागेल आणि त्यांनी न्यूमरेटर डिनॉमिनेटरला डिवाइड करावं लागेल. 50 आणि 100चा HCF किती येईल? 50. सो 51 जा 50 आणि 52 जा 100. म्हणजेच आपल्याला याचा फ्रॅक्शन मिळाला बेस्ट फ्रॅक्शन 1/2. सो आपण म्हणू शकतो की दिस 50% इज इक्वल टू 1/2. आणि याला जर आपल्याला डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 1/2 हे किती येईल? 0.5. म्हणजेच आपण हेही म्हणू शकतो की 0.5 इज इक्वल टू 1/2 इज इक्वल टू 50%. म्हणजेच एखाद्या क्वांटिटीचा जर तुम्हाला 50% काढायचा असेल तर देर आर 3 वेज. इधर तुम्ही त्या क्वांटिटीला 50/100 ने मल्टिप्लाय करा किंवा 1/2 न मल्टिप्लाय करा म्हणजेच 2 न डिवाइड करा किंवा 0.5 न त्याला मल्टिप्लाय करा. ह्या तिन्ही ऑप्शनपैकी तुम्ही कोणताही ऑप्शन वापरला तरी तुमचा आन्सर सेम येईल. म्हणजे आपण काय करतोय इथे? पर्सेंटेजला आपण फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करतोय आणि फ्रॅक्शनला आपण डेसिमल नंबरमध्ये कन्वर्ट करतोय. आलंय लक्षात? हे तीनही इक्विव्हॅलंट आहेत. अदर वे राऊंडही तुम्ही करू शकता. डेसिमलला फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करू शकता, फ्रॅक्शनला पर्सेंटेजमध्ये देखील कन्वर्ट करू शकता. आता आपण वेगवेगळे इथे नंबर्स दिलेले आहेत पर्सेंटेजमध्ये, त्यांचं फ्रॅक्शनल आणि डेसिमल कन्वर्जन आपण पाहूयात. सो 50% आता जस्ट आपण पाहिलं 50% इज नथिंग बट 50/100 म्हणजेच 1/2 म्हणजेच 0.5. आता आणखी पुढे पाहूयात. आता आपल्याकडे आहे पुढचा 100%. आता 100% म्हणजे किती? 100/100. 100/100 इज नथिंग बट 1. म्हणून आपल्याला इथे मिळेल 100% इज त्याचं फ्रॅक्शनल कन्वर्जन 100/100 आणि डेसिमल कन्वर्जन. आता दिस इज 1 पण हाच 1 आपण 1.0 असाही लिहू शकतो. म्हणून डेसिमल कन्वर्जन इज इदर जस्ट 1 किंवा 1.0. तर नेक्स्ट आहे 25%. सो 25% इज इक्वल टू 25/100. तर याला आपण बेस्ट फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करू. दॅट इज 25 1 जा 25 अँड दिस इज 25 4 जा 100. सो इज इक्वल टू 1/4. आणि यालाच डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला मिळेल 0. त्याच्यानंतर सो 1/4 म्हणजे डेसिमल दिल्यानंतर येईल 10. सो 10/4 इज नथिंग बट 0.25. नेक्स्ट आहे 75%. सो 75% इज नथिंग बट 75/100. याला सिम्पलेस्ट फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करू. यांचा HCF आपल्याला मिळेल 25. सो 25 3 जा 75, 25 4 जा 100.
सो फ्रॅक्शनल रिप्रेझेंटेशन आपल्याला याचं मिळेल 3/4 आणि याला डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल 3/4 सो येईल 0 त्याच्यानंतर 4 7 जा 28 आणि 2 आहेत सो 4 5 जा 20 that is 0.75 so 75% is nothing but 75 upon 100 is equal to 0.75 त्याचप्रमाणे 10% आता 10% म्हणजे काय 10 upon 100 10 upon 100 म्हणजे 0.1 त्याच्यानंतर आपल्याकडे आहे 1% 1% म्हणजे काय 1 upon 100 that is 0.01 त्याच्यानंतर आपल्याकडे आहे 5% सो 5 upon 100 जर फ्रॅक्शनमध्ये करायचं असेल तर ते तुम्हाला येईल 1/20 पण आपल्याला डेसिमलमध्ये म्हणजे बेस फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी येईल 1/20 आणि डेसिमलमध्ये आपल्याला मिळेल 0.05 आणि लास्ट आहे एखादा कोणताही असा नंबर ज्यात जो इवन नाही आहे किंवा ज्यांना कोणताही कॉमन डिवायझर नाही आहे फॉर एक्झाम्पल 43% so 43% is nothing but 43 upon 100 which is equal to 0.43 आलंय लक्षात कोणताही पर्सेंटेज आपण या पद्धतीनं फ्रॅक्शनमध्ये सिम्पलेस्ट फ्रॅक्शनमध्ये किंवा डेसिमलमध्ये कन्वर्ट करू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात. मॅक्सिमम मार्क्स इन अ टेस्ट आर 75. इफ स्टुडंट स्कोर 80% or above in the test then they get A grade. How much should Zubin score at least to get an A grade? आता आपल्याला एक सिनारिओ दिलेला आहे इथे काय आहे की मॅक्सिमम मार्क्स इन दॅट पर्टिक्युलर टेस्ट इज 75. If a student score 80% or above in the test then he will get A grade. म्हणजे A ग्रेड मिळवण्यासाठी त्याला पर्सेंटेजमध्ये जर आपण पाहिलं तर किती मार्क्स मिळायला पाहिजे 80%. म्हणजे सपोज जर तुमची टेस्ट जर 100 मार्क्सची असेल तर त्याच्यापैकी किमान त्याला 80 और अबोव मार्क्स मिळायला पाहिजे तरच त्याला A ग्रेड मिळेल. पण ही जी टेस्ट आहे ही 100 मार्क्सची नव्हती, ही किती मार्क्सची होती 75. सो आपल्याला काय करावं लागेल 75चा 80% काढावं लागेल. So we will multiply by this fraction to maximum marks 75. That is 80 upon 100 into 75. मग आपण याला सिम्प्लिफाय करू. 25 3 जा 75, 25 4 जा 100. So 80 into 3 upon 4. इथे परत लिहिते. So we have got now 80 upon 4 into 3. Now this 4 1 and this is 20, so we have got 20 into 3 which is equal to 60. म्हणजे जर या स्टुडंटला आउट ऑफ 75 60 किंवा अबोव मार्क्स असतील तर त्याला काय होईल त्याला A ग्रेड मिळेल. आता हेच आपण आणखी एका मेथडनेही काढू शकतो की याच 80ला आपण डेसिमलमध्ये कन्वर्ट करू. आपण पाहिलं मागे कसं करू शकतो 80% दॅट इज 80 upon 100 इज इक्वल टू 0.8. So 0.8 into 75 is equal to 60. किंवा आणखी पण आपण करू शकतो की आपण रेशो प्रपोर्शन तुम्ही याआधी शिकलेले आहात. सो रेशो प्रपोर्शनमध्ये आपण काय करतो की जर त्याला 100 पैकी 80 मार्क्स आहेत तर 75 पैकी किती मार्क्स रिक्वायर्ड आहेत. सो रेशो प्रपोर्शन वापरून देखील तुम्ही अशा टाईपचे एक्झाम्पल सॉल्व करू शकता. मग लेट्स से आपल्याला ते किती आहे हे माहीत नाही म्हणून आपण x अज्यूम करू. सो आपल्याला इक्वेशन मिळेल 80 upon 100 इज इक्वल टू x upon 75 आणि मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करून x इज इक्वल टू 80 into 75 upon 100 आणि मग आपण याला सिम्प्लिफाय करू. सो लेट्स से हा एक 0 आपण कॅन्सल केला नंतर 5 2 जा 8 अँड दिस इज 15 दिस 2 1 जा 1 2 4 जा 8 15 into 4 इज इक्वल टू 60. आता तुम्ही जर पाहिलं तर कोणतीही मेथड तुम्ही वापरू शकता तुमचा आन्सर विल ऑलवेज बी करेक्ट. सो वी कॅन से दॅट Zubin शुड स्कोअर ॲटलीस्ट 60 इन ऑर्डर टू गेट A ग्रेड. म्हणजे 59 असतील तर त्याला A ग्रेड मिळणार नाही पण 60 किंवा
61, 62 अप टू 75 असतील तर त्याला A ग्रेड मिळेल. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात. टू प्रिपेअर अ पर्टिक्युलर मिलेट कांजी, सपोज द रेशो ऑफ मिलेट टू वॉटर टू बी मिक्स्ड फॉर बॉइलिंग इज 2:7. What percentage does the millet constitute in this mixture? If 500 ml of the mixture is to be made, how much millet should be used? आता इथे दोन वेगवेगळे क्वेश्चन्स आहेत. पहिल्यांदा आपण सिनारिओ समजून घेऊयात. टू प्रिपेअर अ पर्टिक्युलर मिलेट कांजी, सपोज द रेशो ऑफ मिलेट टू वॉटर टू बी मिक्स्ड फॉर बॉइलिंग इज 2:7. तुम्ही कधी कोणत्याही मिलेटची म्हणजे सपोज ज्वारी असेल, बाजरी असेल, रागी असेल, याची कांजी किंवा पॉरिज हा पदार्थ खाल्लाय का? तुम्हाला तो आवडतो का? मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता ही जी मिलेट कांजी आहे ही प्रिपेअर कशी करतात, तर तुम्ही जे कुठलं मिलेट वापरणार आहात त्याचं बारीक पीठ घेतात आणि त्या पिठामध्ये पाणी आणि बाकी काय जे कुठले टेस्टसाठीचे इन्ग्रेडियंट्स असतील ते मिक्स करून त्याला बॉईल केलं जातं. आता या पर्टिक्युलर रेसिपीमध्ये मिलेट टू वॉटर हा रेशो किती दिलेला आहे आपल्याला? 2:7 दिलेला आहे. याचा अर्थ काय 2:7? म्हणजे तुम्ही जर त्या मिलेटची जी पावडर आहे ती तुम्ही 2 युनिट्स घेतली तर तुम्ही वॉटर किती घेताल? 7 युनिट्स घेताल. सपोज तुम्ही कपने मेजरमेंट करताय तर 2 कप्स ऑफ मिलेट आधी तुम्ही घ्याल आणि त्याच्यामध्ये 7 कप्स ऑफ वॉटर ॲड कराल. म्हणजे तुमच्याकडे टोटल क्वांटिटी किती झाली? टोटल किती युनिट्स झाले? 9 युनिट्स झाले. सो या टोटल 9 युनिट्स पैकी 2 युनिट्स आहे तुमची पावडर आणि 7 युनिट्स आहे वॉटर. सो द रेशो ऑफ मिलेट टू द टोटल व्हॉल्यूम, आता टोटल आपल्याकडे किती आहेत? 9 युनिट्स आहेत. सो याच्यामध्ये मिलेटचा प्रपोर्शन जर स्पेसिफिक काढायचा असेल तर तो किती येईल? 2/9. किंवा वॉटरचा जर काढायचा असेल तर किती येईल? 7/9. आता इथे लक्षात घ्या की आपण 9 का घेतलेला आहे. जनरली तुम्ही मिस्टेक काय करता? 2:7 हाच रेशो घेता, पण आपण जेव्हा मिक्स करतोय तेव्हा 2:7 घेतोय. म्हणजे आता समजा तुम्ही घरी पण जर करत असाल तर याचे तुम्ही 2 कप घेतले आणि पाण्याचे 7 कप घेतले तर तुमच्याकडे टोटल किती होतील? 9 युनिट्स होतील. 9 कपचं सगळं तुमच्याकडे सामान तयार होईल आणि 9 कपची तुमची टोटल क्वांटिटी तयार होईल आणि मग त्याच्यातले 2 पावडर आहेत ते मिलेटचे आणि 7 युनिट्स काय आहे? वॉटर आहे. दॅट्स वाय दिस 9 नंबर इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि इथे जनरली सगळ्या स्टुडंट्सची मिस्टेक होते. आता in 1 unit of this mixture millet occupies 2/9 units आणि water occupies 7/9 units. So आपल्याला पहिला क्वेश्चन काय विचारलाय? दिस क्वेश्चन. So what percentage does the millet constitute to this mixture? आता या मिक्सचर मध्ये जर 9 युनिट्स असतील तर 9 पैकी मिलेट्स किती आहेत? 2 युनिट्स आहेत आणि आपल्याला पर्सेंटेज विचारले. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? 2/9 ला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करावं लागेल. ते आपण कसं करणार? 2/9 into 100. सो 2/9 into 100 केलं की आपल्याला आन्सर मिळेल 22.22%. हे आपल्या फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला विचारलंय इफ 500 ml ऑफ द मिक्सचर इज टू बी मेड हाऊ मच मिलेट शुड बी यूज. आता पर्सेंटेज मध्ये आपण ऑलरेडी काढलेलं आहे की जर 100 युनिट्स असतील तर त्याच्यापैकी किती लागतील? 22.22. आपल्याकडे इन्स्टेड ऑफ 100 किती आहेत? 500 आहेत. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? हेच जर आपण 5 टाइम्स घेतलं तर सिम्पली तुम्ही 22.22 ला 5 ने मल्टिप्लाय करा, तुम्हाला आन्सर मिळेल. किंवा डिरेक्टली तुम्ही 2/9 into 500 हे देखील करू शकता. त्याने देखील तुम्हाला आन्सर मिळेल 111.1 ml. ही तुमची काय झाली? टोटल क्वांटिटी ऑफ मिलेट इन दॅट पर्टिक्युलर रेसिपी. दोन्ही पद्धतीने तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. इधर 22.22 into 5 बिकॉज 100 मध्ये 22.22 आहे. मग 500 मध्ये किती असतील? सो जस्ट 5 ने मल्टिप्लाय करायचं. किंवा जर हे तुम्हाला नाही क्लिक झालं तर सिम्पली जसं आपण वरती 2/9 into 100 केलं होतं तसंच 2/9 into 500 देखील तुम्ही करू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल 5. A cyclist cycles from Delhi to Agra
and completes 40% of the journey. If he has covered 92 kilometers, how many more kilometers does he have to travel to reach Agra? A cyclist cycles from Delhi to Agra and completes 40% of the journey. आता सपोज जेव्हा तो दिल्ली टू आग्रा जातो आहे त्यावेळेला त्या संपूर्ण जर्नी मधला लेट्स से त्याने 40% कंप्लीट केला. इफ ही हॅज कवर्ड 92 किलोमीटर आणि या 40% मध्ये समजा 40% नंतर त्यानं लेट्स से एखादा ब्रेक घेतला असेल काही नाश्ता वगैरे करण्यासाठी, पण हे 40% येईस तोपर्यंत म्हणजे त्याचं 40% जर्नी कंप्लीट झाली आहे, 60% जर्नी अजून त्याची बाकी आहे. हे 40% येऊस तर त्याचे किलोमीटरमध्ये किती कंप्लीट झालेले आहेत? 92 किलोमीटर्स त्याचे कंप्लीट झालेले आहेत आणि आपल्याला टोटल डिस्टन्स काढायचं आहे. म्हणजे असा एखादा नंबर की ज्याचे 40% किती आहेत? 92 आहेत, तर तो टोटल नंबर काय असेल हे आपल्याला इथे काढायचं आहे. सो अ सायक्लिस्ट सायकल्स फ्रॉम दिल्ली टू आग्रा अँड कंप्लीट्स 40% ऑफ द जर्नी. आता आपण हे दोन्ही मेथडनी सॉल्व करूयात. सो मेथड 1 इज 40%. कोणता तरी एखादा नंबर आहे की ज्याचं 40% इज 92 किलोमीटर्स. देअरफॉर 20% इज 46 किलोमीटर्स. 20% कसं काढलं आपण? 40%च्या हाफ. सो 92 ला आपण जर हाफ केलं तर आपल्याला मिळेल 46. आणि मग 60% काढण्यासाठी आपल्याला काय 40 + 20 केलं की 60% मिळतो. म्हणजेच मग आपण हे जसं 40 + 20 इज इक्वल टू 60 आहे त्याच पद्धतीने आपण काय करू, दिस 92 + 46 इज इक्वल टू 138. म्हणजे आपल्याला जस्ट मेंटल कॅल्क्युलेशननी सुद्धा आन्सर मिळू शकतं की रिमेनिंग 60% जे आहेत ते आहे 138 किलोमीटर्स. आणि म्हणून 40% त्यानं ऑलरेडी आपण जेव्हा म्हणतो की कव्हर केलेलं आहे, तर रिमेनिंग किती राहिलेलं आहे त्याचं 138 किलोमीटर्स. आणि आपल्याला हाच क्वेश्चन विचारला आहे, हाऊ मेनी मोर किलोमीटर्स डज ही हॅव टू ट्रॅव्हल इन ऑर्डर टू रीच आग्रा. सो ही हॅज टू ट्रॅव्हल 138 किलोमीटर्स. आता आपण काय करू, एक्स अज्यूम करू. सपोज तुम्हाला मेंटल कॅल्क्युलेशन पटकन क्लिक नाही झालं तर एक्स वापरून तुम्हाला अगदी इझिली कॅल्क्युलेट करता येईल. सो लेट्स से रिमेनिंग डिस्टन्स इज एक्स. आता आपल्याला माहिती आहे की so the remaining distance from his current point to Agra is x. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे हे किती आहे? x आहे. आता 40% किती होत आहे आपलं? 92 होत आहे. मग रिमेनिंग काय आहे? 60. सो आपण काय करू, 40/90 इज इक्वल टू 60/x. आणि मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करून x इज इक्वल टू 60 × 92/40 यानंही तुम्हाला आन्सर मिळेल 138 किलोमीटर्स. सो तुम्ही मेथड 1 किंवा मेथड 2 कुठलीही मेथड वापरू शकता. आता आणखी एक मेथड आहे. इथे आपण काय करू की टोटल डिस्टन्स जे आहे, टोटल डिस्टन्स आपण समजा y अज्यूम करूयात. सो हे जे टोटल डिस्टन्स आहे हे आहे y. सो द लेट्स डिस्टन्स बिटवीन दिल्ली टू आग्रा इज y. आता आपल्याला दिलेला आहे की या डिस्टन्सचा जो 40% आहे तो आहे 92. म्हणजे आपल्याला इक्वेशन तयार करता येईल की 40/100 इज इक्वल टू 92/y. y इज टोटल डिस्टन्स, म्हणून इथे आपण डिनॉमिनेटर पण किती घेतलाय? 100 घेतलाय. सो आपल्याला इक्वेशन मिळेल 40/100 इज इक्वल टू 92/y. आणि म्हणून क्रॉस मल्टिप्लिकेशन करून y इज इक्वल टू 92 × 100. So y is equal to 92 × 100 divided by 40. So this 4 ones are 4, this 2 and 3, so 23 × 10. म्हणजे आपल्याला टोटल डिस्टन्स मिळाला y is equal to 230 किलोमीटर्स. आणि याच्यातला 92 इज ऑलरेडी कव्हर. म्हणजे रिमेनिंग डिस्टन्स किती येईल? 230 - 92 which is 138 किलोमीटर्स. आता तुम्हाला जी सगळ्यात सोपी वाटते इथे हे एक्झाम्पल मी तिन्ही मेथडनी सोडवलंय.
तुम्ही इधर मेथड 1, मेथड 2 किंवा मेथड 3 यातल्या कोणत्याही मेथडनी हे एक्झाम्पल सॉल्व करू शकता. जनरली ही जी टोटलची जी मेथड आहे ही आपल्याला सगळ्यात पटकन क्लिक होते आणि याने तुमचा आन्सर चुकणार नाही. बट ॲट दी सेम टाइम मेथड 1 जी आहे, मेथड 1नी तुम्ही मेंटल कॅल्क्युलेशन्स करू शकता. सपोज तुम्ही ऑलिम्पियाड किंवा एखाद्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची जर तयारी करत असाल तर तिथे मेंटल कॅल्क्युलेशननी तुमची स्पीड वाढू शकते. सो स्पीड आणि ॲक्युरसी ह्या दोन्हीसाठी प्रॅक्टिस मात्र खूप गरजेची आहे. आणखी एक मेथड सुद्धा आहे की ज्यानं, आता आपण मगाशी काय केलं की मेथड 2 मध्ये आपण जे रिमेनिंग डिस्टन्स आहे ते आपण x अज्यूम केलं होतं. मेथड 3 मध्ये आपण टोटल डिस्टन्स y अज्यूम केलंय. आता इफ x इज रिमेनिंग डिस्टन्स देन टोटल डिस्टन्स किती होईल? टोटल डिस्टन्स होईल x + 92. आणि आपल्याला माहिती आहे की ह्या x + 92 या टोटल डिस्टन्सचा 40% किती दिलेला आहे? तो आपल्याला दिलेला आहे 40%. हा 92 दिलेला आहे. x + 92 या टोटल डिस्टन्सचा 40% आपल्याला 92 दिलेला आहे. आता x + 92 याचा 40% आपण कसा काढणार? त्याला 40/100 ने आपण मल्टिप्लाय करणार. सो 40/100 इंटू x + 92. आता हे ब्रॅकेटमध्ये येईल कारण आपण या संपूर्ण क्वांटिटीचा 40% काढतोय इज इक्वल टू 92. मग आपण आता काय करू? हे जे 40/100 आहे हे आपण राईट साईडला ट्रान्सफर करू. सो x + 92 इज इक्वल टू 92 इंटू 100/40 विच इज इक्वल टू, आपण हे ऑलरेडी काढले, विच इज इक्वल टू 230. सो x + 92 इज इक्वल टू 230. म्हणून x इज इक्वल टू 230 मायनस 92 म्हणजेच x इज इक्वल टू काय येईल? 138. आता तुमच्या लक्षात येत आहे का की ही एक एक्झाम्पल आपण इथे किती वेगवेगळ्या प्रकारे सॉल्व करू शकतो. यातली कोणतीही एक मेथड तुम्ही वापरू शकता जी तुम्हाला अत्यंत सवयीची वाटते आणि सोपी वाटते. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात. एक्झाम्पल नंबर 6. Kishan Lal recently opened a garment shop. He aims to achieve a daily sales of at least ₹5,000. The sales of the first 2 days were ₹2,000 and ₹3,500. What percentage of his target did he achieve? In the next 2 days, he made ₹5,000 and ₹6,000 respectively. What percentage of his target are these values? And on the day 5 and 6, his sales were ₹7,800, that is 7,800, and ₹9,550 respectively. Calculate the percentage of the target achieved on these days. आता यानं एक डेली काहीतरी टार्गेट ठेवलंय आणि आपल्याला टोटल 6 डेज मध्ये त्यानं केलेला सेल्स दिलेला आहे. आणि हा प्रत्येक दिवशीचा डे 1 पासून डे 6 पर्यंतचा जो सेल आहे तो त्याच्या टार्गेटपेक्षा किती % आहे. काही वेळेला कमी आहे, काही वेळेला जास्त आहे, पण तो किती % आहे हे आपल्याला इथे काढायचं आहे. सो आता डे 1 ला त्यानं हे सगळे दिवस त्यानं त्याचं टार्गेट किती ठेवलंय? ₹5,000. सो द सेल ऑन द फर्स्ट 2 days वेअर ₹2,000 and 3,500. सो डे 1 ला ॲक्च्युअल सेल्स किती होता? ₹2,000. एक्सपेक्टेड सेल किती होता? ₹5,000. सो ते त्याचं टार्गेट होतं. म्हणजे पर्सेंटेज कसं काढायचं आहे? सो पर्सेंटेज ऑफ सेल अचीव्ड इज 2,000/5,000 इंटू 100. सो आपण हे तीनही झिरोज कॅन्सल करू. सो 2/5 इंटू 100. सो दिस 5 ones are 1 and this is 20. So 20 into 2 is equal to 40%. So first day ला त्याचं किती टार्गेट अचीव झालं आहे? 40%. So the answer is on the first day 40% of the target is achieved. डे 2 ला त्याने किती केलेलं आहे? डे 2 ला ₹33,500. So on day 2 actual sale is 3,500. Expected sale is ₹5,000. सो इथे पण आपल्याला पर्सेंटेज ऑफ सेल्स अचीव्ड कसं काढणार आपण? 3,500/5,000. सो we'll cancel these 2 zeros. Now 51s are 50. This 52s are 100. So 35 into 2 is equal to 70%.
सो सेकंड डेला आपला आन्सर किती येत आहे 70%. सो 70% इज अचीव्ड ऑन डे 2. त्याच्यानंतर डे 3ला त्याचा इन द नेक्स्ट 2 days ही मेड 5,000 and 6,000 respectively. So on day 3 actual sale is 5,000 and expected sale is 5,000. So percentage of sales achieved is 5,000 upon 5,000 into 100, which is equal to 100%. मग त्याच्यानंतर डे 4 ला त्याचा ऍक्च्युअल सेल किती आहे 6,000. एक्सपेक्टेड सेल किती होता 5,000. आता इथे टार्गेट पेक्षा एक्सीड झालेला आहे. सो पर्सेंटेज ऑफ सेल्स अचीव्ड इज प्रोसिजर इज सेम 6,000 upon 5,000 into 100, which is equal to 6/5 into 100. So this 5 1 नंतर this is 20, 5 1s are 1 and 5 20s are 100. 20 into 6 is equal to 120%. सो 100 टार्गेट असताना त्यांना 120% अचीव केलेला आहे डे 4ला. डे 5ला काय आहे डे 5ला त्याचा ऍक्च्युअल सेल आहे 7,800. एक्सपेक्टेड सेल आहे होता 5,000. सो पर्सेंटेज ऑफ सेल्स अचीव्ड इज 7,800 डिवायडेड बाय 5,000 इंटू 100. सो अगेन आपण सेम करूया. 2 zeros कॅन्सल. 51 जा 1, 52 is 100. So 78 into 2 is equal to 156%. So आपल्याला आन्सर मिळेल 156%. So डे 5ला how much sales is achieved 156%. आणि डे 6ला actual sales was rupees 9,550 against expected sales of rupees 5,000. So percentage of sales achieved is 9,550 divided by 5,000 into 100. So we'll just cancel out the zeros. Then these two zeros also will cancel. So 955 upon 5, which is equal to 191%. So day 6 la how much target is achieved? 191% of the target is achieved on day 6. Next example पाहूयात. Example 7. A farmer harvested 260 kg of wheat last year. This year they harvested 650 kg of wheat. What percentage of last year's harvest is this year's harvest? A farmer harvested 260 kg of wheat last year. आणि या वर्षी त्याने किती केलंय? This year he harvested 650 kg. So this year's harvest is equal to 650 आणि last year's harvest किती होता 260. आणि आपल्याला काय विचारले what percentage of last year's harvest is this year's. आता आपल्याला इथे डायरेक्टली किती पर्सेंट आहे ते काढले बघा ते विचारलेलं आहे. किती इन्क्रीज आहे हे नाही विचारलेलं. म्हणून आपण पर्सेंटेज ग्रोथ काय करू this year's harvest upon last year's harvest, that is 650 upon 260 into 100, which is equal to, now we'll just cancel out these zeros. So 13 5s are 60 and 13 2s are 26. So we have got 5/2 into 100. So now this 2 1s are 2. This is 50. So 50 into 5 is equal to 250%. So this year's harvest is 250% of last year's harvest. So 250% indicates that it is 2.5 times of the original harvest. So या पार्ट मध्ये आपण पर्सेंटेज ॲज अ क्वांटिटी किंवा एखादी होल क्वांटिटी जेव्हा आपल्याला दिलेली असते तेव्हा तिचा स्पेसिफिक पोर्शन तिचा पर्सेंटेजमध्ये दिलेला स्पेसिफिक पोर्शन कसा कॅल्क्युलेट करायचा ते आपण या पार्टमध्ये पाहिलं. नेक्स्ट पार्टमध्ये आपण पर्सेंटेज वापरून आणखी काही ॲप्लिकेशन बेस्ड एक्झाम्पल्स आणि वर्ड प्रॉब्लेम्स बघूया. अमृताज ब्लिंक इंग्लिश या चॅनलवरती आपला हाच व्हिडिओ संपूर्ण इंग्लिश एक्सप्लेनेशनमध्ये देखील अवेलेबल आहे. तुम्हाला जर पूर्ण इंग्लिशमध्ये व्हिडिओ पाहायचा असेल तर सेम व्हिडिओ तुम्ही अमृताज ब्लिंक इंग्लिश या चॅनलवर देखील पाहू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे.